पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। डोकं फिरलंय का तुझं? काय वेड्यासारखं बडबडतोयस तू? माझं ऐकून तरी घे आधी। नाही, मला या गोष्टी तुझ्याशी बोलायच्याच नाहीये। याला ना पळणं म्हणतात आहे। पळतेस तू। काय झालंय? कुणी भरवल्या त्या नको त्या गोष्टी डोक्यात तुझ्या? मला वाटतं तुला माझा प्रश्न अजूनही नीट कळला नाहीये। मी तुला विचारलं की तू माझ्या खऱ्या बाबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये अजूनही आहेस की नाही। काही उत्तर न देणं हे सुद्धा एक प्रकारे उत्तरच असतं आई। मला कळतच नाहीये काय काय गैरसमज काय आहेत तुझे? गैरसमज? सिरियसली? ठीक आहे, तर मग गैरसमज आहेत ना ते आपण दूर करूया। चल जरा फोन दे तुझा इथे। माझा फोन कशाला? महत्वाचं काम आहे, जरा मला बोलायचं आहे त्या लॉन्ड्रीवाल्याशी। लॉन्ड्रीवाल्याशी महत्वाचं बोलायचंय? कारण माझ्या खऱ्या बाबांचं नाव तू लॉन्ड्रीवाला असं सेव्ह केलंस। काय बोलतोयस तू? हो ना, मग तू दे ना, घाबरतेस कशाला एवढी? फोन दे। घाबरायचं काय? आई मला तुझा फोन चेक करायचा आहे, प्लीज फोन दे। फोन देणार आहेस की नाही? हे बघ आई, तू जर आता मला फोन नाही दिलास ना, मी हे सगळं प्रकरण जाऊन त्या शेखर राजाध्यक्षाला सांगेन आणि मग त्यानंतर काय होईल ते तुलाही माहिती आहे। आई मी तुला खरंच शेवटचं विचार। ओके फाईन, ठीक आहे। आता बघ मी काय करतो ते। थांब। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग। अदोय तू गाडी काढ, मी आलोच। बरं। नेत्रा, मी तुझ्याशी कालच बोलणार होतो, राहून गेलं। तुझं तेजस्वी काही बोलणं झालंय का? तो अचानक डिस्टर्ब वाटला मला, काहीतरी वेगळाच वागतोय। साहेब गेली 20 वर्ष तेजस साहेब त्यांच्या वडिलांपासून दूर आहेत। खूप साचलंय त्यांच्या मनात। त्यांची एवढी चिडचिड होते, सतत उलट बोलतात, हे सगळं त्यामुळे होतंय। आणि मी फक्त माझं काम केलंय। आता तेजस साहेबच आपल्याला त्यांच्या वडिलांपर्यंत म्हणजे अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचवतील। अगं पण रुपाली, मला नाही वाटत त्याची काळजी करायला हवी। तेजस साहेब स्वतः सांभाळतील ते सगळं। आणि एकदा का तेजस साहेब अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचले की मग ममता मावशींच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा सगळ्यांसमोर येईल। ठीक आहे, येतो मी।
काय झालं साहेब? काही कळत नाहीये. म्हणजे मी माझ्या आईचा फोन चेक केला, पण त्यात संशयास्पद असं काहीच आढळलं नाही ग. तुम्ही नीट पाहिलं? मी नीट पाहिलं नेत्रा. हे बघ, त्यातल्या फक्त एकाच कॉन्टॅक्ट नंबरवर मला संशय होता. मी त्याच्यावर कॉल सुद्धा केला, पण हाँ मैडम जी, आपका कपड़ा तो भेज दिया हूँ, अब और कपड़ा लेने कब आऊं? थँक्यू. पण असं कसं होऊ शकतं? हे बघ नेत्रा, मी स्वतः कॉल केला होता, मी स्वतः कन्फर्म केले. इनफॅक्ट तू जो कुठला ऍड्रेस म्हणते तिथेही जाऊन बघायला मी तयार आहे, पण आय एम शुअर माझ्या हाती काहीच लागणार नाही. साहेब साहेब ऐका ना, म्हणजे तुम्ही रुपालीबाई साहेबांवर लगेच विश्वास नका ठेवू. मला कळतंय तुम्ही काय, म्हणजे तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. मला खात्री आहे तुमच्या हाती नक्की काहीतरी लागेल, आणि काही मदत लागली तर मी आहेच. तुम्ही माझी मदत घेऊ शकता. ऐक बघ, मी ना या बाबतीत ना खूप सेंटिमेंटल आहे. ओके, मी हे सगळं करतोय कारण मला माझ्या बाबांना भेटायचंय. ओके, मी या घरात काय, या संपूर्ण जगात कोणाबरोबर माझ्या फिलिंग्स कधी शेअर केल्या नाही आहेत. ओके, पण नंतर जर मला कळलं की तू माझ्या इमोशन्सशी खेळतेस, तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट या जगात कोणी नसेल. साहेब पण तुम्ही वाईट नाही आहात, आणि या घरात सुद्धा कोणी तुम्हाला वाईट नाही मानत. आपण नंतर बोलू. बोला. बायको, कुठपर्यंत पोचलीस? मी घरीच आहे. काय अगं, तू अजून निघाली नाहीस? निघते, मला कामं असतात. हो, निघते मी. बायको ऐक ना, आपण काय बोलतो? मी करते फोन करते मी. अरे मला काय म्हणायचं ते तर ऐकून घे ना बायको. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मला ना जरा सावधपणे बोलावं लागतं. मी करते फोन तुम्हाला. कर तू, माझा जीव गेल्यानंतर कर तू. काय झालंय? मला आहे ना एकदम असं कसं तरी होतं रे, असं भीती वाटते मला. तू ये पटकन ये. हो, मी येणार. येणार आहे ना सर, मी योगा क्लासला येतेच आहे. काय? एक मिनिट. नेत्रा, चहा दिलास का आईना? हो. जा मग बाकीची कामं कर. हो, 15 मिनिटात पोहोचते सर. हा ये लवकर. नाही, मला योगा क्लास चुकवायचा नाहीचे, मी पोहोचतेच. हो. आई, कार्यकर्त्यांना टाईल्सची डिझाईन मेल केली होती. त्याचं पुढे काय झालं त्यांना विचारून ये आणि मला कळवायला सांग. येस सर. राजाध्यक्ष, ये. तेजस, आपलं तळेगावचं प्रोजेक्ट पूर्ण झालंय आणि ते प्रोजेक्ट बघून आपल्याकडे अनेक एन्क्वायरीज आल्या आहेत. आय थिंक आपण याविषयी बोललोय. तर आपलं तळेगावचं प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे आणि तळेगाव सारखंच आपण एक नवीन प्रोजेक्ट करतो आहोत. तू लक्ष देशील का? हे जे तू मला सगळं सांगतेस ते त्या शेखर राजाध्यक्षाला माहितीये? तेजस, काय झालंय? तू ऐकलंस का मी काय बोललो ते? हो,
सांग बघू मी काय म्हणालो. प्रोजेक्ट मी म्हणालो आपण तळेगाव सारखं आणखीन एक नवीन प्रोजेक्ट करतोय, त्यात तू लक्ष घालशील का? लोकेशन काय? देव रोड. हां येस राईट, आपलं बोलणं झालं होतं याविषयी. मला असं वाटतं की मी त्या प्रोजेक्टसाठी अजून प्रिपेअर नाही आहे. मी जरा ते प्रोजेक्ट स्टडी करतो आणि मग आपण त्यावर बोलू. चालेल का? चालेल. थँक्यू. मी स्टडी करतो आणि कळवतो. तेजस शांत वाटतोय ना आज? हो, ते इतर वेळेला प्रश्न विचारला की रागावतो. इनफॅक्ट तू आत्ता म्हणाला मी प्रिपेअर होतो आणि मग बोलतो. जनरली तेजस असं बोलत नाही. तो म्हणतो की मला सगळंच माहिती आहे, बट नाहीच, मला आवडला त्याच्यातला हा बदल. नेत्रा जिथे इन्व्हॉल्व होते तिथे बदल दिसायला लागतात. नेत्रामुळेच घडत असणार हे. बाबा ही फाईल आहे, इथे जरा चेक करून घ्या. अद्वैत, तुला दुपारी मीटिंगला जायचं ना? जायचंय म्हणजे? तुम्ही येता ना बरोबर? नाही रे, मला नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे. तू एक काम कर, तू नेत्राला ऑफिसमध्ये बोलवून घे, तिच्याबरोबर जा. नाही बाबा, तिला कशाला उगाच त्रास. मी अद्वैत. ठीक आहे, मी बोलावून घेतो तिला. ही ओके? थँक्यू. बाईसाहेब खोटं बोलतायत असं का वाटतंय? त्या बाहेर जात आहेत पण त्या योगा क्लासला नक्कीच जात नाही आहेत. हीच संधी आहे. बाईसाहेबांचा पाठलाग केला तर नक्की काहीतरी हाताला लागेल. पण यावेळेला माझ्याहून जास्त तेजस साहेबांना हे सगळं कळणं महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो साहेब, मी नेत्रा बोलते. हां बोल. साहेब, तुम्हाला एक संधी मिळते. काय? थोड्याच वेळात रुपालीबाई साहेब घराबाहेर पडतायत. हां मग? साहेब, तुम्ही जर रुपालीबाई साहेबांचा पाठलाग केलात तर कदाचित तुम्ही तुमच्या बाबांपर्यंत पोहोचू शकता. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? काय बोलतेस तू? अगं मी काय माझ्या आईचा पाठलाग करत बसू का आता? तसं नाही साहेब, म्हणजे ही एकच संधी मिळते म्हणून मी तुम्हाला. हे बघ ऐक एक सेकंड. तिच्या योगा क्लासचा टायमिंग आहे. ती योगा क्लासला जात असेल. सो तुमचं बरोबर आहे, पण त्यांचा पाठलाग केल्याशिवाय कसं कळेल त्या नक्की कुठे जात आहेत ते? हे बघ नेत्रा, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? साहेब, मला कळतंय मी काय बोलते. तुम्ही प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते ते. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जे हवंय ते मिळवायचं असेल ना, तर तुम्हालाच हातपाय मारावे लागतील. येतंय का तुमच्या लक्षात? मला हे एवढंच सांगायचं होतं म्हणून मी फोन केला होता. ठेवते. तेजस, काय झालं? कुठे हरवलायस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काहीच प्रॉब्लेम. काय झालं? बोल काय झालं? ही नवीन प्रोजेक्टची फाईल आहे. आज दुपारी मीटिंग आहे त्याच्याशी रिलेटेड. एकदा बघून घे आणि बाबांबरोबर जॉईन करशील मीटिंग. नाही जमणार. का? अद्वैत, माझं एक महत्त्वाचं काम आहे. सो मला तिकडे जावं लागणार आहे. अर्जंट काम आहे माझं. सो प्लीज तू. अरे पण तेजस, ही अद्वैत मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज आजच्या दिवस तू हे हँडल करशील का? मला खरंच निघावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. लाईफमध्ये पहिल्यांदा प्लीज बोलला असेल तेजस.
तेजस साहेब बाईसाहेबांचा पाठलाग करतील? नाही, जरी तेजस साहेब नाही गेले तरी मला जायला हवं. थोडा धोका आहे, पण हा धोका पत्करावा लागेल. साहेब लवकर चला, रुपाली बाई साहेब त्या रिक्षामध्ये आहेत. मीटिंगला जायचंय आणि नेत्राचा फोनच लागत नाही. नेत्रा, आपल्याला मीटिंगला जायचंय. तू चल माझ्या बरोबर, मी एकटा आहे. तुझा फोन लागत नाहीये. लवकरात लवकर कॉल कर मला. कुठे चालली आहे नेमकी? योगा क्लासला जात नाही तेवढं नक्की. नाही, योगा क्लास या दिशेने नाहीच. साहेब खरंच बरं झालं तुम्ही आलात. नेत्रा नेत्रा, ऐक ऐक, बघ मला ना हे सगळं मी फक्त तू सांगतेस म्हणून करतोय. साहेब विश्वास ठेवा माझ्यावर, आज आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल. अनिलची अवस्था बिकट होत चालली. हे सगळं खरंच त्या ग्रंथामुळेच होतंय का? म्हणजे अनिलची अवस्था बघून तरी तसंच वाटतंय. माझं सुद्धा असंच होईल? नाही 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 नाही, असं काही नाही होणार, काहीच नाही होणार. हा, तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. रुपाली बाई साहेब जिथे जात आहेत ना, तिथे आपल्या जीवाला धोका असू शकतो. म्हणजे मागच्या वेळेला मी गेले होते तेव्हा माझ्या जीवावर बेतलं होतं, म्हणून म्हटलं. साहेब तुम्ही थांबू नका त्या उजव्या बाजूला गेले.
चित्रा, मला माझे बाबा नक्की भेटतील ना? मी काय बोलू त्यांच्याशी? मला बऱ्याच वर्षांनी ते भेटणार आहेत. मी ते जेव्हा समोर येतील तेव्हा मी काय करू नक्की मला कळत नाही. म्हणजे मी आता त्यांच्यावर रागावू एवढ्या वर्षांनी भेटतात म्हणून की साहेब तुम्ही साहेब तुम्ही नका एवढा विचार करू. त्या क्षणाला तुम्हाला मनापासून जे वाटेल ते करा. पण आई पण असणार आहे त्यांच्यासोबत, म्हणजे नका एवढा विचार करू. आणि असू देत रुपालीबाई साहेबांना, त्यांना काही करू दे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. आज स्त्रीने ना देवीच्या मनात जे आहे तेच होईल. आज सगळं सत्य तुमच्या समोर येईल साहेब.